माझ्या युनिटचं मी तुम्हाला एक छोटीशी एक कहाणी सांगतो की ज्या वेळेला हे सगळं आम्ही टेंट लावताना मंदिर ज्या वेळेला स्थापित करत होतो, मंदिर म्हणजे सर्व धर्मस्थळ, यामध्ये सर्व धर्मांचे धर्मग्रंथ जे आहेत ते एका लाईनीला लावले जातात आणि उभा जो असतो तो असतो तिरंगा. ते सर्व धर्मस्थळ म्हणजे आमचं तो मंदिर तिकडे आम्ही तयार करत होतो, तर पाकिस्तानचा एक बॉम्ब येतो आणि जिथे म्हणजे संपूर्ण मंदिर आम्ही ज्या वेळेला बनवत होतो त्या मंदिर बनवताना जिथे ते 4 जवान होते त्यांच्यावर येऊन तो बॉम्ब पडतो आणि प्रत्येकाचे चितडे उडतात आणि आमच्या अंगावरती येऊन पडतात आणि ते अंगावरती येतंय आणि ते आम्ही ज्या वेळेला बघतो मग काहीतरी एक बदल्याची भावना निर्माण, याचा बदला आम्हाला घ्यायचा होता. आम्ही आमच्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर आम्हाला याचा बदला घ्यायचा आहे. आम्ही पाकिस्तानी ड्रेस केला, पुन्हा आम्ही पाकिस्तानमध्ये घुसलो. जे मुजाहिद्दीन बोलत होते, जे पाकिस्तानचे जनरल परवेज मुशर्रफ, त्यांनी सांगितलं होतं की हे माझे सैनिक नाही आहेत, तर हे मुजाहिद्दीन आहेत, म्हणजेच आतंकवाद्यांचा एक संघ. ते पण एक मुजाहिद्दीनच आहे, त्यांचं फक्त काम आहे फक्त भडकवायचं आणि असं त्यांचं माइंड वॉश करायचं धर्मासाठी काही. असे ते मुजाहिद्दीन आले होते. बोला ते सर्व मुजाहिद्दीन आहेत, पण आम्ही हेच ठाणलं होतं की ह्यांना जिवंत पकडायचे ना आपल्या देशामध्ये घेऊन यायचं. आम्ही तो फॅरेन ड्रेस घालून, त्यांचा जो पाकिस्तानी ड्रेस घालून आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो. पाठीवरती कोंबड्या घेतल्या आणि त्यांना सांगितलं की तुमचं राशन द्यायला आम्ही परत आलोय. सेम अगदी दाढी टोपी लावून त्यांच्यासारखंच आम्ही ते आतमध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पोहोचल्याच्या नंतर वरून त्यांना आम्ही बोलवायचो. आल्याच्या नंतर मग त्यांना तिकडे कापायचं, त्यांचे हत्यारं घ्यायचे, त्यांचे आयडेंटिटी कार्ड घ्यायचे आणि मग ज्या वेळेला 26 जुलैला ही संपूर्ण ही लढाई संपली त्यावेळेला सर्व एकत्रच घेऊन 2-3 जे जिवंत पकडले होते त्यांना तशीच बांधून आणि त्यांना मग यावेळेला आम्ही प्रस्तुत केलं. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे जे खरे आतंकवादी नव्हते तर ते होते नॉर्दर्न इन्फेंट्रीची माणसं. नॉर्दर्न इन्फेंट्री म्हणजे पाकिस्तानचे सैनिक. 19,000 फीटच्या उंचीवरती आम्ही तो विजय प्राप्त केला आणि तो 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून ओळखला जातो.